अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतारम दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ॐ रक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपीच्यमाला दंडकमंडलधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारधारकं पाहि मां. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे होवो हे. जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेली. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्री कुमार दत्तात्रय नमियेला. धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्री कुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आने कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांसी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी. आता नमो साधुवृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जहाली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहोन ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमियेले. ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जानोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी तियेकडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतूनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अवमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोढहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणं नाम प्रथमोध्यायः गोढहा. श्री शंकरापर्णमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभापर्णमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः.
कामना धरोनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदे याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी बेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळींसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांसी बैसवूनी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हास्यमुख्य करोनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळी वनातुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिली अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाकाप्रती जियेची महाप्रख्याती पुराणातरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो येवोनिया मंगळ वेढ्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथोनी या जहाले तैपासोनी या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासोनी 12 वर्षे मंगळ वेड्याप्रती राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कंबरेवरी ठेवूनी कर दर्शन देती तयांसी इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्यायः श्रीरस्तु शुभमस्तु। अध्याय 3 श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेडे सोडिले मोहळा माझी वात्सव्य करीत अप्पाटोळ झाले भक्त तेथेची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरुनी टोळांसी मागे परतणे भाग पडे टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जले सेवकांनी परिणच मानिले त्या तेथोनी या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वच्छेने तेथे एक अविध होता जो करी तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे गृहाप्रती स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती चोळाप्पा करी आदर योग यागाधिक काही चोळाप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासोनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे चोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोका माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुली या नगरात यती विख्यात पातले वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला कायवानी गावात यती येवोनी हार दिवस जाहले
परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही आता जाऊनी लवलाही भेटू तया यतिवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येवोनी आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची यतिमूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मते गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवणी गेली दुरी चरणी भक्ती जडली तै सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोढहा श्री स्वामी राजापर्णमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्यायः।